Guys, good morning. Welcome to my vlog. Today we are going to gym. Let's go. तर आत्ता वाजलेले आहेत मित्रांनो 5. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि रस्त्याला खूप अंधार. मी, माझा कॅमेरा आणि माझी छत्री असे आम्ही निघालो आहोत. खूप भारी असा रस्ता झाला आहे, एकदम चकचकाट. पाण्यामुळे एकदम चकाचक रोड झाला आहे आणि हे रस्त्याच्या मध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर कुणी इथं तिच्या आईला काय टाकले काय कळना. ॲनाकोंडागत दिसतंय रात्रीचं. एवढं भीती वाटते, घाबरायला होतं. पण ठीक आहे, असू देच. हा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या इथं आपल्याला येताना इथं मंदिर आहे हनुमानाचं, ते तिथं जायचं आहे. जाता आता आपल्याला रस्त्यात रामेश्वरन कॅफे लागलं आहे. हे सकाळ सकाळ चालू होतं. तर अशा प्रकारे आलेलो आहोत जिममध्ये. ही आहे आमची जिम. चलो, छत्री हलवत हलवत मी आता वरती जातो आहे. जिम झालेली आहे ओपन. जिम 5 वाजता चालू होती, उघडती. छत्री इथं ठेवून मी, हे सगळं रॅक आहे. हे माझं किट, जिमचं किट आणि टुडेज मोटिवेशन. वेलकम टू माय जिम. तर सकाळ सकाळ वर्कआउट स्टार्ट करण्याच्या आधी आपण कॉफी पिऊन घेऊया. कॉफीने काय होतं, आपला फोकस राहतो जिम करायला आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अशा प्रकारे कॉफी करून मी स्ट्रेचिंग करायला आलो इथं. आणि स्ट्रेचिंग चालू करायच्या आधी आपलं सगळं सामान, जसं की मॅट आणि बाकीच्या गोष्टी इथं घेऊन पटापटा वर्कआउट करायला चालू करूयात. सगळी अशी हत्यारं घेऊन मी आता स्टार्ट करतो आहे माझा वर्कआउट. 5 किलोचा बॉल घेतला इथं मी आणि केटलबेल घेतली आहे. त्यानंतर ना मी काठी घेतो आहे. काठी एक लय भारी, एवढी मजा येते ना काठी फिरवायला. तर हे असे सेट्स मारायचे तुम्हाला. हे सेट्स 3 सेट मारू शकता तुम्ही. वेगवेगळ्या काठीचे प्रकार मी दाखवतो इथं तुम्हाला. ही अशी हलवायची काठी. याने स्ट्रेचिंग चांगल्या प्रकारे होतं आणि भारी वाटतं. तुमचं पूर्ण अप्पर बॉडी जी आहे ती फ्लेक्स होती. अशा प्रकारे वर खाली, खाली वर, वर खाली असं करायचं आहे. स्ट्रेचिंग व्यायामाच्या अगोदर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि ही अशी काठी हलवायची, इकडं तिकडं, इकडं तिकडं, इकडं तिकडं. असे 3-3चे सेट करायचे तुम्हाला. रिपिटेशन तुम्ही 15-15 घेऊ शकता. हा 5 किलोचा बॉल आहे. खालीवर खालीवर करायचा आहे मस्तपैकी. अरे हळू. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाल्यानंतर ना आता केटलबेल घ्यायचं आहे. केटलबेल घेतल्यानंतर ना बॅक नाही, पोटाचाच प्रकार आहे हा. पोटाच्या साईड ॲपसाठी खूप भारी आहे. साईड ॲप्स ह्याने मारू शकता तुम्ही. पोटाची जी चरबी ती आपल्याला कमी करायची. ही एक पोझिशन खूप भारी आहे बरं का. केटलबेलनी अशा प्रकारे तुम्हाला होल्ड करायचं इथं पोझिशन. आज आपल्याला मारायचेत लेग्स, पायाचा वर्कआउट करायचा आपल्याला. त्यामुळं आपण स्ट्रेचिंगकडं जास्त फोकस करतो आहे. पायाची स्ट्रेचिंग इथं करतो आहे. परत एकदा वर खाली, परत एकदा ही पोझिशन होल्ड करायची. हे झाल्यानंतर ना आता कॅमेरा थोडा सेट करून घेतो. कॅमेरा सेट झाल्यानंतर ना पाय हलवायचेत. अशा प्रकारे पायाची स्ट्रेचिंग इथं करायची. पुढं मागं, पुढं मागं. जेवढं तुम्हाला स्ट्रेचिंग करता येईल वर्कआउट करायच्या अगोदर, लेग वर्कआउट करायच्या अगोदर तेवढं करायचं आहे.
इथं आपली स्ट्रेचिंग आता कंप्लीट होती आहे. स्ट्रेचिंग झाल्यावर परत एकदा मी केटल बेल घेतली. केटल बेल घेऊन आता परत एकदा बॉल घ्यायच्या तयारीत. बॉल घेऊन पुन्हा एकदा त्या पोझिशनमध्ये थांबलो आहे आणि आता परत केटल बेल वर खाली खाली वर वर खाली खाली वर स्क्वॉट्स मारत आहे. बारबेल स्क्वॉट्स मारायच्या अगोदर थोडंसं प्रिपरेशन आपण इथं करतो आहे. आणि पाणी प्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पाणी प्यायचं आहे. घाम पुसायचा आहे. आणि अशा प्रकारे स्ट्रेचिंग माझी आता संपत आहे. मानेची पण स्ट्रेचिंग करतो आहे कारण आपल्याला पुढं मानेवरती उभं राहायचं आहे. हाताची पण स्ट्रेचिंग करते आहे. अशा प्रकारे हाताची स्ट्रेचिंग करायची आपल्याला. मागं आजोबा सिटअप्स मारतात आहेत. परत एकदा स्क्वॉट्स मारत आहे आपण इथं. तर अशा प्रकारे तुम्ही 3 सेट मारू शकता आणि रिपिटेशन तुम्हाला जेवढं पाहिजे जसं की 10, 15, 20 अशा रिपिटेशन मारू शकता. थोडं वज्रासनमध्ये बसतो आहे आपण इथं. त्याने काय होतं तुमच्या पायाचं जे स्ट्रेचिंग आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. इथं गुडघ्यावर चालतो आहे आपण. भारी वाटतं आहे. म्हणजे पायाचं जेवढं स्ट्रेचिंग करता येईल मित्रांनो तेवढं स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे लेग वर्कआउटच्या आधी. इथं आपण बॅक स्ट्रेचिंग करतो आहे. बॅक स्ट्रेचिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही स्क्वॉट्स मारता तेव्हा बॅकला जास्त ताण यायला नाही पाहिजे. तेव्हा बॅक स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे पाय हलवायचेत. वरती बघायचं आहे आणि त्याच्यानंतरनं बॅक्स मागं स्ट्रेच करायची आहे. अशा प्रकारे आपण स्ट्रेचिंग करू शकता तुम्ही. मान वरती करून साईडला पुढं मागं खाली वर. हात खाली घेऊन आता ॲप्स मारतो आहे. हे अशा प्रकारे पायवरती घेऊन जरा कॅमेऱ्याचा व्ह्यू चेंज झाला आहे त्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आहे. पण हा बॉलवरती घेऊन अशा प्रकारे ॲप्स मारतो आहे. हे असे तुम्ही 3 सेट मारू शकता. रिपिटेशन 15-15. आता मानेचा व्यायाम करून जरा स्ट्रेचिंग करून आपल्याला इथे डोक्यावरती उभं राहायचं आहे. डोक्यावरती डायरेक्ट उभं राहू नका. त्याच्या अगोदर थोडं स्ट्रेचिंग करा आणि अशा प्रकारे पूर्ण बॉडी तुम्ही सपोर्ट घेऊ शकता किंवा तुम्हाला सपोर्ट नसेल घ्यायचा तर सपोर्ट नाही घेतलं तरी चालेल. पण सुरुवातीला सपोर्ट घ्यायला लागेल. आणि अशा प्रकारे तुमचे पाय फ्लेक्स करायचेत. परत आपण पाय खाली घेतो आहे. परत वरती करतो आहे. असं हळूहळू करायचं आहे मित्रांनो. जास्त घाई करायची नाही, गडबड करायची नाही, नाही तर मान तुमची मोडून जाईल. तर स्क्वॉट्स मारायला सुरुवात करतो आहे आपण. आज लेग वर्कआउट चालू झालेलं आहे. स्क्वॉट्समध्ये पण तुम्ही 3 सेट मारू शकता 15-15चे. सुरुवातीला आपण वेट लावलेलं नाही आहे. हळूहळू वेट आपण लावूयात. जास्त हेवी मला एवढं जात नाही स्क्वॉट्स, पण प्रॅक्टिस करतो आहे. मागं एकदा पायाला इंजरी झाल्या असल्यामुळे फुटबॉल खेळताना. आता इथं लेग प्रेस मारतो आहे. लेग प्रेसमध्ये सेम 3 सेट मारायचेत 20-20चे रिपिटेशन्स. अशा प्रकारे लेग प्रेस मारायचेत हळूहळू. आता इथं स्पीडमध्ये व्हिडिओ आहे त्यामुळं एवढ्या जोरात नाही मारायचेत आपल्याला. हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस करायची. मागं कोणतरी आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी धडपड. समझ रहे हो आप? समझ रहे हो? ठीक आहे, असू दे. आपण नेक्स्ट वर्कआउट चालू करूयात. थोडं रेस्ट करतो आहे आपण इथे.
आता इथं आपल्याला लेग एक्सटेन्शन आहे आणि लेग कर्व आहे. हे हॅमस्ट्रिंगसाठी चांगलं असतं. लेग कर्व मारतो आहे आपण आत्ता इथे. पाणी पित राहा आधीमध्ये. जेवढा वर्कआउट कराल तुम्ही, 1 सेट झाला, 2 सेट झाले, पाणी जेवढं जास्त पिता येईल तेवढं प्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. आता हे लेग एक्सटेन्शन मारतो आहे आपण इथं. ह्याचे पण 3 सेट मारायचे आहेत. रिपिटेशन आपल्याला घ्यायचे आहेत 20-20चे 3. लेग एक्सटेन्शन झाल्यावर परत एकदा लेग कर्व मारतो आहे आपण. हे काल्फसाठी चांगलं आहे. आणि वर्कआउट झाल्यावर रिलॅक्स करणं गरजेचं आहे. पाणी खूप जास्त पिणं खूप गरजेचं आहे. माझं दिवसभरातून जवळजवळ 3.5-4 लिटर पाणी होतं. आता आपल्याला इथे मारायचेत. ह्याला काय म्हणतात मी विसरलो, पण ठीक आहे, कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा मला ह्याला काय म्हणतात. तर ह्याचे पण 3 सेट मारलेत आपण. आणि अशा प्रकारे प्रोटीन शेक पीत आपण आपला वर्कआउट संपवला. इथं जरा जास्तच हलवायला लागते हे. चलो निघूयात आता. नारळवाल्या अण्णांनी लांबूनच बघितलं आपल्याला. नारळ पानी पियूयात मस्तपैकी. चलो गाइस, अभी जाते जाते हम लोग जाएंगे मंदिर, हनुमान जी के मंदिर में. तो आज सैटरडे है. Thank you so much guys for watching my video. Part 2 will become tomorrow. Do like my video and do subscribe to my channel.